ओके. तर तुम्ही लाईकचं टार्गेट पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आज बघूया काय झालं ते. तर इथं तर बघितलं तर सकाळी मार्केट जवळपास इथं ओपनिंग झालं होतं आणि इथं थोडंसं डब्ल्यू पॅटर्न बनून खाली आलं. तर हे एवढी शार्प सेलिंग आली, ठीक आहे, सगळं ओके. पण आपली रेंज काय सांगते, गोल्ड काय सांगते, कॅल्क्युलेशन काय सांगते, आपण ह्याच्यावरती ट्रेड घेतो ना, की कुठली न्यूज आहे का, कुठं काय डॉलर पडलाय, रुपयावरती आलं, हे काहीच बघत नाही. तर इथं जर बघितलं तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की ही जी रेंज आहे, म्हणजे ह्या ज्या छोट्या-छोट्या रेंज आहेत, म्हणजे इथून ही रेंज झाली, त्याच्यानंतर ही रेंज झाली, इथून ही पुलबॅक झाला, परत इथून एक आणि 75% पासून सेलिंग आली आणि परत मार्केट इथून वरती गेलं आणि सेम लेव्हलपासून सेलिंग आली. तर आता आली सगळं ठीक आहे. पण मग पुढं काय करायचं? मग आपण लगेच काय केलं, आपण जसं स्ट्रक्चर तयार झालं होते तशी मोठी रेंज काढली. मोठी रेंज काढल्याच्यानंतरनं मार्केट कंटिन्यू सेलिंग येत होतं आणि जसं कंटिन्यू सेलिंग येते तसं आपण लगेच मार्केटमध्ये एंट्री घ्यायची नाही आहे. मग आपण काय करणार आहोत, आपला जो हा बॉक्स आहे इंट्राडेचा, तो आपण बघणार आहोत की मार्केट काय करते काय नाही किंवा कुठून वरती येतं आहे. इथून जर बघितलं तुम्ही तर बरोबर ह्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंग आलेली आहे आणि जर सेम जिथून सेलिंग आली तिथं जर हा बॉक्स ठेवला तुम्ही तर बरोबर खालून बाईंग आली आणि बाईंग काही छोटी नाही आहे. जर बघितलं तुम्ही इंट्राडेमध्ये तर ही जी बाईंग आहे ही ऑलमोस्ट 390 पिप्स आहे आणि अशा इंट्राडेमध्ये आज खूप एंट्री भेटलेल्या आहेत आणि जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असते किंवा साईडवेज असतं तेव्हा कंटिन्यू आपल्याला एंट्री भेटतात. फक्त जेव्हा मार्केट रिस्पेक्ट करत नाही, कॅन्डल रिस्पेक्ट होत नाही किंवा कंटिन्यू पॅनिक ज्या सिच्युएशन असतात त्यावेळेस फक्त थोडंसं मार्केट आपल्या लेवलच्या खाली क्लोज करतं. मग आपण त्या दिवशी थोडंसं शांत बसलेलं ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं परत जिथून सेलिंग आली आहे आणि इथून मी तुम्हाला अजून एक एंट्री दिली होती. जर तुम्हाला आठवत असेल तर बरोबर इथे मी एक रेड लाईन ड्रॉ केली होती आणि सेम ह्या ठिकाणी ही पॅनिक आपण एक इथून सेलिंग बघितली होती डायरेक्टली 1000 पिप्सची आणि ही का आली ह्याचं पण मागं कारण आहे. जर ह्या बॉक्सचा 50% घेतला म्हणजे हा जो बॉक्स आहे जिथनं सेलिंग येते त्याचा 50% घेतला तर इथं खाली गॅप आहे. गॅप ठेवून मार्केट वरती आलं तर वरती आलं तर बरोबर 50% पासून शार्प सेलिंग आलेली आहे गोल्डमध्ये आणि आता सेलिंग कंटिन्यू रेड कॅन्डल मोठे तयार झालेत. मग त्याच्यानंतरनं हा जो बॉक्स आहे हा बॉक्स इथं जर ठेवला तर बरोबर मार्केटने पिन पॉईंट इथून सपोर्ट घेतला आणि मी इथून ही लेवल पण दिली होती तुम्हाला ग्रुपमध्ये आणि आता इथून मार्केट वरती पण चाललं आहे. इथून वरती चाललं आहे तर ह्याची पण रेंज इथं बरोबर 50% म्हणजे हा जो बॉक्स आहे इथून 146 पॉईंटचा होता आणि जवळजवळ 146 पॉईंट आणि इथं जर तुम्ही बघितलं तर पिन पॉईंट इथून मार्केटनी रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत खाली आलं गोल्ड. म्हणजे किती मोठ्या-मोठ्या पिप्स तुम्हाला भेटतात ते, किती मोठे टार्गेट तुम्हाला भेटतात ते. फक्त एवढंच की तुम्ही तुमचे रिस्क मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. इथून जर बघितलं तर शार्प 570 पिप्स आहेत आणि सेम ह्याची जर रेंज काढली तर बरोबर इथं सपोर्ट आहे त्याचा 75%, 50%, 100% असा सपोर्ट आहे. परत मार्केट इथून वरती चाललं आहे गोल्ड. आता गोल्डचं इथून वरती चाललं आहे तर आपण परत त्याची रेंज काढून मग आपण काय केलं, इथे जर तुम्ही बघितलं 50%च्या इथं एक पुलबॅक आलेला आणि हा पुलबॅक जरी बघितला तुम्ही तर 180 पिप्स आहे. त्याच्यानंतरनं वरती मार्केट गेलेलं आहे आणि आता इथून बरोबर 90% पासून शार्प सेलिंग येते आणि ही जर सेलिंग बघितली तर ही सेलिंग पण 300 म्हणजे 400 पिप्सची आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक एक स्ट्रक्चर आपण कॅप्चर केलेलं आहे. फक्त तुम्हाला एका सेटअपवरती काम करून प्रॉपर नॉलेज घेऊन शिकावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि रिस्क मॅनेजमेंट करावं लागणार आहे, डिसिप्लिन ठेवावं लागणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टी त्या तर तुम्हाला तुमचे स्वतःच तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. तुम्हाला काही कोण असं सांगणार नाही आहे. बाकी जर राहिला सेटअपचा विषय तर सेटअप तुम्हाला प्रॉपर शिकायला भेटेल, डिस्काउंट पण भेटेल. मी काय मराठी माणसासाठी मी कमी जास्त सगळं करायला रेडी आहे. मला पूर्ण शिकवायचं आहे. असं नाही आहे की मी टाईमपास करतो आहे किंवा मी काहीतरी म्हणजे वरवरचं मी सांगतो आहे मुद्दामून असं काहीच नाही आहे. तुम्ही बिनधास्त मला DM करा, मेसेज करा, की माझ्या अशी परिस्थिती, माझं असं-असं आहे, मला सेटअप शिकायचं आहे, मला थोडंसं डिस्काउंट द्या. मी फुल ॲडजस्टमेंट करेल, काहीच विषय नाही आहे. आणि आता जर बघितलं तर ही सेलिंग पण येते आहे आणि सेम जर जिथून सेलिंग येते तिथून जर आपण हा बॉक्स ठेवला तर हा जो पुलबॅक दिसतोय तुम्हाला, हा पुलबॅक बघा कितीचा आहे, 160 पिप्सचा आहे. तर असा सगळा विषय आहे. एकदम सोप्पं आहे, काहीच अवघड नाही आहे. फक्त तुमचं जे म्हणजे सेटअप तर काहीच नाही आहे. सेटअप तर मला वाटतं एक 10-20%च असतो. बाकी 70, 80, 90% तर तुमचं माइंडसेट असतं, डिसिप्लिन असतं, रिस्क मॅनेजमेंट असतं. तर त्याच्यामुळं आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा, आता ह्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, आपल्या टेलिग्रामला फॉलो करा, सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.